सुरुवातीला बातमी बघूयात। अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट परिसरामध्ये जो काही मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे सिपना नदीला मोठा पूर आलाय। त्याचसोबत छोट्या मोठ्या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील सिपना नदीला मोठा पूर आलाय। या वर्षीच्या पावसाळ्यातला हा पहिलाच पूर आहे। मेळघाटात धुवाधार पाऊस झाल्यामुळे मेळघाटातून वाहणाऱ्या सिपना नदीला मोठा पूर आलेला आहे। सिपना नदीसह छोट्या मोठ्या नद्या देखील तुडुंब भरून वाहत आहेत। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आमचे प्रतिनिधी संजय शेंडे अमरावतीतून आपल्या सोबत आहेत। अमरावतीमध्ये सिपना नदीला जो काही पूर आलाय त्याचे काय परिणाम दिसतायत सध्या आजूबाजूच्या भागात? निश्चितच यावर्षी जर बघायला गेलं तर यावर्षी अमरावती जिल्ह्यात जो पाऊस आहे हा खरं तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेलाच नाही। मात्र मेळघाटात हा बऱ्यापैकी पाऊस पडला आणि मेळघाटात जो यावर्षी जो पाऊस झालेला आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे इतर भागांच्या तुलनेत। त्यामुळे सिपना नदी जी आहे, सिपना नदी ही दुथडी भरून वाहायला लागलेली आहे आणि ही नदी एकदा वाहायला लागली की आसपासच्या गावांचा जो संपर्क आहे तो संपर्क देखील तुटतो। कारण ज्या नदीचं पाणी जे आहे त्या आसपासच्या खेड्या गावातील ज्या छोट्या मोठ्या नदी असेल किंवा जे नाल्या असतील त्या नाल्यांना याचं पाणी जाते। त्यामुळं अनेक गावांचा यामध्ये अनेकदा संपर्क तुटला जातो। मात्र जे पाऊस आलेला आहे हा पाऊस समाधानकारक पाऊस आहे, कारण जनतेला पावसाची प्रतीक्षा होती आणि या पावसामुळे निश्चितच पिकाला देखील एक आधार मिळणार आहे। पूर जरी आला असता तरी मात्र सर्व परिस्थिती जी आहे जे नियंत्रणात आहे, शासकीय यंत्रणा ज्या आहे त्या सतर्क आहेत। त्यामुळे निश्चितच आणि या पावसाळ्यातला हा पहिलाच पूर आहे। आणि इतर जर भागातला विचार केला तर अमरावती जिल्ह्यातील इतर जे पाण्याचे मोठे मोठे जे धरणं असेल किंवा प्रकल्प असेल त्यामध्ये अजूनही पाहिजे तसा पाणी पुरवठा जो तो अजूनही उपलब्ध झालेला नाही आहे। त्यामुळे अजूनही दमदार पावसाची इतर भागात नागरिकांना प्रतीक्षा आहे। बिलकुल संजय, धन्यवाद या माहितीसाठी। तिकडे कोल्हापुरातल्या शाहूवाडी तालुक्यातल्या शेंबवणे गावातील तलावाचा भराव तुटला। मुसळधार पावसामुळे माती खचली आणि ही दुर्घटना घडली। भराव तुटल्यामुळे तलावातलं पाणी वाहून गेलं। पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे परिसरातील 25 एकर भातशेतीचं मोठं नुकसान झालंय। 10 वर्ष शेंबवणे तलावाच्या भरावाचं काम सुरू होतं आणि ठेकेदाराकडनं कामात चालढकलपणा आणि हलगर्जीपणा झाल्यामुळे दुर्घटना झाल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, हा तलावाचा बांध कसा फुटला, भराव कसा तुटला आणि त्यामुळे काय परिस्थिती निर्माण झाली आहे? शाहूवाडी तालुक्यातील शेंबवणे गावातली ही घटना आहे। शेतात जोरदार पाऊस या ठिकाणी सुरू होता आणि यामुळे या तलावाला जो भराव घालण्यात आला होता तो पूर्णपणे तुटला आणि हा सगळा भराव वाहून जाऊन आजूबाजूच्या जवळपास 25 एकर शेतीमध्ये तो घुसला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। खरं तर गेल्या 10 वर्षापासून हे काम या ठिकाणी सुरू होतं, मात्र ते निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप आहे तो सध्या स्थानिकांच्याकडून केला जातोय आणि त्याचमुळे हा भराव खचला आणि एकूणच हा सगळा भराव पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आला आणि आजूबाजूच्या शेतीमध्ये पसरलेलं आहे। त्यामुळे भात शेती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतली जाते आणि या भात शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी सध्या प्रशासनाचे अधिकारी दाखल झालेले आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातला आहे ते तपासणी करण्यासाठी यासोबतच पिकांचे पंचनामे करण्याचं काम सुद्धा आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे। त्यानंतर नुकसानचा अंदाज आकडा एकूण समोर येणार आहे। मात्र एकूणच पाहायला तर शेतीचं मोठं नुकसान आहे ते यामुळे झाले आहे आणि या कामाची आता चौकशी होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। ज्ञानेश्वर, धन्यवाद या माहितीसाठी। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली। मात्र मध्यरात्री उशिरा मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आला होता। तर खरीप पिकांना देखील जीवदान मिळालं, त्यामुळे शेतकऱ्याकडनं समाधान व्यक्त केलं जात आहे। दुसरीकडे सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 80% जास्त पाणीसाठा आता जमा झालाय। हा जलसाठा पुढील 288 दिवस म्हणजेच 29 एप्रिल 2026 पर्यंत पुरेल इतका असल्याची माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली आहे। मुंबई महानगरपालिका मुंबई शहराला दररोज 3850 दशलक्ष लिटर इतका, तर ठाणे भिवंडी महापालिका क्षेत्राला दररोज 180 दशलक्ष लिटर इतका म्हणजेच एकूण 4030 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करते। त्यानुसार सध्या तलावात उपलब्ध पाणीसाठा आणि त्यातून दररोज होणारा पाणी पुरवठा याचं गणित केल्यास हा पाणीसाठा पुढचे 288 दिवस पुरेल इतका आहे। अजूनही 2.5 महिन्यांचा पावसाळा बाकी आहे। या कालावधीत तलाव क्षेत्रामध्ये अधिक चांगला पाऊस पडल्यास 7ही तलाव भरले जाण्याची शक्यता आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर एकही मोठा पाऊस असा झाला नाही। सुमारे 5 लाख हेक्टरवरील कोवळी पिकं
त्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. आत्तापर्यंतच्या 1.5 महिन्यात धाराशिव जिल्ह्यामध्ये केवळ 134 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे चांगला पाऊस न झाल्यास पिकं धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी निसर्गाकडे आस लावून बसलाय. राज्यात मान्सून सगळीकडे बरसत असला तरी धाराशिव जिल्ह्यात मात्र मान्सूननं पुरती पाठ फिरवली आहे. आणि मान्सूननं पाठ फिरवल्यानं जी आहे ती 5 लाख हेक्टरवरील जी पिकं आहेत ती धोक्यात आली आहेत. मुख्यतः सोयाबीन पीक आहे धाराशिव जिल्ह्यात. सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून बघितला जातो. आणि जर आपण बघितलं तर ही सोयाबीनच्या शेतात आल्यानंतर हे जे चित्र दिसतंय आपल्याला की याला ग्रामीण भाषेत ओढ दिली असं म्हणतात. पावसानं ओढ दिल्यानंतर ही जी आहे ती पिकाची पानं पिवळ्या पद्धतीनं पिवळसर पडतात आणि याचा जो उतारा आहे, उतार पडणारा जो असतो सोयाबीनची शेंगाची जी लागवड होणार असते ती कुठतरी घटली जाते आणि अपेक्षित असा उतार मिळत नाही आहे. जर पावसाची आकडेवारी बघितलं तर मे महिन्यात 298 मिलीमीटर इतका पाऊस झाला होता. गेल्या 1.5 महिन्यात 130 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे. सध्या जुलैचा महिना आहे. जुलैच्या महिन्यात जर बघितलं तर पाऊस पडलाच नाही अशी परिस्थिती. त्यामुळं ही जी पावसाच्या मे महिन्याच्या पावसाची पेर झाली त्याच्यावरती सोयाबीन पेरलं. मावशी किती दिवस झाला पाऊस नाही? महिना झाला. हां, महिना झाला पाऊस नाही त्याला. आता सोयाबीनचं कसं आहे? सोयाबीन येते का जाते आता काय माहिती. हां, आता कसं जागवायचं सोयाबीन? आता कसं जगवायचं ना आम्हाला तर काय जगवावं. हां, लाडक्या बहिणीचं बी नाही तर हप्त. पैसे बी नाहीत आणि सोयाबीन बी गेलं. सोयाबीन बी गेली. सोयाबीन बी गेली. एकूण जर बघितलं तर ही पिकं कशी जागवायची हा खरं तर मोठा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे. आता जुलै महिना आहे. धाराशिव जिल्ह्यात तसं अल्प पर्जन्यमान असतं. त्यातच ही मे महिन्यात अतिवृष्टीसारखा पाऊस झाला त्याच्या जोरावर सोयाबीन पीक बहरदार आलं. मात्र आता ही पिकं जगवायची कशी, वाचवायची कसा हा प्रश्न शेतकऱ्यासमोर पडला आहे. त्यामुळे शेतकरी निश्चितच कुठेतरी हवालदिल झाल्याचं पाहायला मिळतं आहे. सागर जाधवसह बालाजी निरुपण, न्यूज 18 लोकमत, धाराशिव. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यामध्ये सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये असलेला मनुदेवी धबधबा हा ओसंडून वाहतोय. हा धबधबा बघण्यासाठी भाविकांसोबतच पर्यटकांची सुद्धा गर्दी होतीये. मनुदेवी तीर्थक्षेत्र हे भाविकांचं श्रद्धास्थान आणि मनुदेवीच्या मंदिराच्या बाजूला असलेला धबधबा निसर्गरम्य वातावरण भाविकांसह पर्यटकांसाठी पर्वणी ठरतोय. याचा आढावा घेत भाविकांशी आणि पर्यटकांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी. श्री क्षेत्र मनुदेवी या मनुदेवीचा जो धबधबा आहे हे धबधबा आता वाहू लागलेला आहे. या ठिकाणी पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागलेली आहे. तसेच या मनुदेवी क्षेत्रामध्ये जे पर्यटक दर्शनासाठी येत असतात त्यांनी या ठिकाणी धबधब्याचं इथे सेल्फी काढताना आपल्याला दिसत आहे. आपल्यासोबत या ठिकाणी काय पर्यटक आहे आपण त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊ. काही तुम्ही कुठून आलेलं आहे आणि काय बोलणार या तुम्ही सातपाडवरचे रांगामध्ये मनुदेवी इथे आलेलं आहे, काय बोलणार आहात तुम्ही? काही नाही, आम्ही जळगाववरून आलेलो आहे मुलांना घेऊन इथे, कारण आज सुट्टी होती स्कूलला म्हणून वन डे स्पॉट म्हणून आम्ही इथे आलेलो आहे. आणि मुलांना खरं तर एन्जॉय करायचं होतं, असं निसर्गरम्य वातावरण दाखवायचं होतं. जळगावमध्ये खूप दगदग असं जवळपास काही नाही, पण हा स्पॉट खूप सुंदर आहे. म्हणजे हा धबधबा इतका छान आहे, मुलांना बघायला मिळतं. नाही तर आपल्या भागात वॉटरफॉल हा प्रकार नाही आहे. सगळे तुम्हाला मुंबई पुण्या साईडलाच बघायला मिळतात, पण या साईडला खूप सुंदर आहे. आपल्यासोबत अजून काय पर्यटक आहे, तुम्ही काय बोलणार? आम्ही पण जळगावहून आलेलो आहे आणि दरवर्षी हा धबधबा असतो, त्यामुळे आम्हाला याची माहिती आहे बऱ्यापैकी. मग आम्ही दरवर्षी एकदा तरी देवीच्या दर्शनाला येतो आणि मग त्याच वेळेला धबधबा जेव्हा सुरू असेल तेव्हा अजून एकदा येत असतो. मग त्याचा आनंद घ्यायचा असतो आम्हाला, त्यामुळे आम्ही इथे येत असतो. आणि पावसाळ्यामध्ये म्हणजे वातावरण खूप छान झालेलं असते, सगळीकडे हिरवळ वगैरे, त्याच्यामुळे खूप छान प्रसन्न वाटते. ह्या दिवसांमध्ये पाऊस, धबधबा या सगळ्यांच्या निसर्गामध्ये मुलांना खेळायला थोडंसं बघायला आलो आणि दर्शनाला पण आलो देवीच्या. मनुदेवीचं दर्शन घेताना अतिशय उत्कृष्ट वातावरण, जेव्हा मध्ये आलो ते धबधबे सर्व एक आता वातावरण चांगलं दिसायला भेटलं आणि आनंद झाला, खूप आनंद झाला बघून की हाय बुवा मनुदेवीसारखं सडामध्ये यायला पाहिजे. पाणी पावसाळ्यात यायलाच पाहिजे 100% सर्व लोकांनी दर्शन घ्यायला. त्याच्यामुळे दर्शन घेण्याच्यामुळे काही लोकांना पर्यटन स्थळ पण बघायला भेटेल. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, यावल.